नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोमवार दिनांक 28 ऑक्टोबर 2024 साठीचं इंडेक्स, स्टॉक व कमॉडिटी मार्केटचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे, ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि सोमवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला आपल्याला एक छोटीशी आठवण करून द्यायची आहे, ती म्हणजे ह्यापूर्वी आपल्या चॅनलवर प्रसिद्ध झालेला निफ्टी आणि बँक निफ्टी ह्या दोन इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण असलेला व्हिडिओ तुम्ही बघितलाय का? जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर कृपया हा व्हिडिओ बघण्यापूर्वी तो व्हिडिओ एकदा बघा आणि त्यानंतर आजचा व्हिडिओ बघा, म्हणजे येणाऱ्या काळात कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं संपूर्ण विश्लेषण तुमच्या लक्षात येऊ शकेल. आत्ता जर तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल तर आत्ता उजव्या बाजूला वर कोपऱ्यात आय बटनमध्ये त्याची लिंक तुम्हाला दिसत असेल. त्याचसोबत या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा त्या व्हिडिओची लिंक उपलब्ध करून दिलेली आहे. आता मी असं अज्युम करतोय की तुम्ही तो व्हिडिओ बघितलेला आहे आणि आपण आजच्या विश्लेषणाला सुरुवात करूया आणि त्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. इथे मी बँक निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. बँक निफ्टीमध्ये सोमवारी कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते हे विश्लेषण करण्यापूर्वी मला तुम्हाला थोडीशी माहिती द्यायची आहे. ती म्हणजे मागच्याच आठवड्यात आपण प्रीमियम ग्रुपवर एक नवीन व्हिडिओ सिरीज चालू केली आहे, ज्यामध्ये समजा एखाद्याला नवीन ट्रेडिंग चालू करायचं असेल, इंट्राडे ट्रेडिंग करायचं असेल, तर तो कशा पद्धतीनं सोप्या पद्धतीनं कमी कॅपिटलमध्ये ते करू शकतो हे मला त्या सिरीजमधनं दाखवायचं होतं. आणि पहिला जो भाग होता तो आपल्या सर्वांना उपलब्ध करून दिला होता आणि पुढचे जे भाग आहेत ते आता प्रीमियम ग्रुपमधल्या सदस्यांना उपलब्ध करून दिले जात आहेत. तर त्यामध्ये आता एक आठवडा पूर्ण झालेला आहे. सोमवारपासून आपण ट्रेडिंग करायला सुरुवात केली. तर या आठवड्याचा रिझल्ट नक्की काय आला? आपल्याला काही प्रॉफिट झालं का की लॉस झाला? प्रॉफिट झालं असेल तर किती झालं हे आता आपल्याला समजून घ्यायचं आहे. तुम्ही जर मागच्या सोमवारचा व्हिडिओ बघितला असेल तर त्यामध्ये मी एक अकाउंटमध्ये, माझ्या डीमॅट अकाउंटमध्ये 80,000 रुपये ही आपली कॅपिटल घेऊन मी चालू केलं होतं आणि रोज जे काही ट्रेड घेणार आहे ते ट्रेड एका स्ट्रॅटर्जीनुसार घेणार आहे आणि त्या स्ट्रॅटर्जीनुसार ते ट्रेड घेणार आणि ते संध्याकाळी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये प्रीमियम ग्रुपवर ते शेअर करणार. अशा पद्धतीनं आपला फॉर्मॅट ठरलेला आहे. तर इथे मी ते अपस्टॉक्सचं अकाउंट ओपन केलं आहे, रिपोर्टमध्ये आलेलो आहे आणि प्रॉफिट अँड लॉसला मी क्लिक करतोय. प्रॉफिट अँड लॉसला मी क्लिक केलं तर आपल्याला इथे मी चेंज करून दाखवतो. इथे आपण काय केलंय, फिल्टर घेतलंय सेगमेंट, फ्युचर आणि ऑप्शन. आपण ऑप्शनमध्येच ट्रेड करतो. लास्ट 7 डेज, एका आठवड्याचं आपल्याला बघायचं आहे, त्यामुळे लास्ट 7 डेजचं आपण इथे ओपन करूया. तर इथे तुम्ही बघू शकता की मागच्या 7 दिवसात आपल्याला 80,000 रुपये कॅपिटल घेऊन सुरुवात केलेल्या त्या अकाउंटमध्ये 37,143 रुपयाचं प्रॉफिट झालेलं आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की 80,000 कॅपिटलनं सुरुवात केली आणि 37,000 रुपये त्याच्यामध्ये प्रॉफिट झालंय. म्हणजे जवळजवळ एका आठवड्यामध्ये 50% प्रॉफिट आपल्याला झालेलं आहे. अर्थात प्रत्येक आठवड्यामध्ये असं होणार नाही. आपल्या सुदैवानं मी ती सिरीज चालू करायला आणि आपण जी काही स्ट्रॅटेजी वापरतोय ती अतिशय उत्तम चालायला सुरुवात झाली, तर त्याच्यामुळे कदाचित तसं होऊ शकेल. एवढं काही लगेच आपल्याला 50% दर आठवड्याला प्रॉफिट होणार नाही असं मी काही कुठलंही खोटं आश्वासन देत नाही, पण अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याला त्याच्यामध्ये प्रॉफिट होतं. तर हे आपल्याला इथे लक्षात येईल. रोज मी आता तुम्हाला थोडक्यात दाखवतो आणि ह्याचं डिटेल व्हिडिओ, हे जे काही प्रॉफिट झालंय रोजच्या रोज आपण बघतच असतो प्रीमियम ग्रुपवर, पण त्याचं एक शॉर्टकटमध्ये मी तुम्हाला इथे दाखवतो. 21 तारखेपासून आपण चालू केलं होतं सोमवारी. 21 तारखेला काय झालं, पहिल्या दिवशी मी तुम्हाला तो व्हिडिओ शेअर केला होता, त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की त्या दिवशी आपल्याला 16,793 रुपये 25 पैसे एवढं प्रॉफिट झालं. साधारण आपण असं म्हणूया की 16,800 रुपये, म्हणजे आपल्या कॅपिटलच्या साधारण 2% इतकं प्रॉफिट पहिल्या दिवशी झालं. दुसऱ्या दिवशी 22 तारखेला काय झालं, 22 तारखेला जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की
17 रुपयाचं प्रॉफिट आपल्याला 22 तारखेला झालेलं आहे, बरोबर. तर किती ट्रेड घेतले हे सर्व डिटेलमध्ये मी प्रीमियम ग्रुपवर शेअर केलेलं आहे. तिसऱ्या दिवशी काय झालं, तिसऱ्या दिवशी इथे मी ट्रेड घेतला नाही, कारण बुधवार होता आणि बुधवारी काय असतं, बँक निफ्टीची वीकली ऑप्शन एक्सपायरी असते आणि हे सगळे ट्रेड मी बँक निफ्टीमध्येच घेतलेले आहेत. आणि मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी सध्या इंट्राडेमध्ये ट्रेडिंग करत नाही आहे, मी पोझिशनल ट्रेडिंग करतोय, ते वेगळ्या अकाउंटला करतोय. तर त्याचं मला ॲडजस्टमेंट करायची होती, त्यामुळे त्या दिवशीचे इंट्राडे ट्रेडसुद्धा मी त्याच अकाउंटला घेतले, त्यामुळे ते इथे आलेले नाहीत. त्यामुळे ते जर कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला लक्षात येईल की 50% जास्त कॅपिटल आपल्याला ऑलरेडी 50% जास्त प्रॉफिट आपल्याला ऑलरेडी झालेलं आहे. 24 तारखेला आपल्याला इथे लॉस झाल्यासारखं दाखवतोय, आपण चेक करूया. तर ते सुद्धा, ह्याचं सुद्धा डिटेल मी एक्सप्लेनेशन तुम्हाला सांगितलंय, तुम्ही इथे बघू शकता. आपल्याला लॉस किती झाला, लॉस झाला फक्त 426 रुपये 75 पैसे. तर पहिले दोन ट्रेड ह्याच्यामध्ये खूप चांगले प्रॉफिटमध्ये होते, 5,000 पेक्षा जास्त. पहिल्या दोन ट्रेडमध्ये साधारण 5,500च्या आसपास प्रॉफिट होतं. नंतर एका ट्रेडमध्ये स्टॉप लॉस हिट झाला, 5,100च्या आसपास त्याच्यामध्ये लॉस झाला. त्यामुळे साधारणपणे असं काहीतरी ते आकडे आहेत, मी तुम्हाला पाहिजे तर इथे दाखवू शकतो. आपण थोडंसं हे करूया, ट्रेड जर बघायचे असतील आपल्याला तर इथे क्लिक करून बघू शकतो. तर इथे हां, पहिल्या ट्रेडमध्ये आपल्याला जर इथे बघितलं तर पहिल्या ट्रेडमध्ये 1,721 रुपये प्रॉफिट झालं, दुसऱ्या ट्रेडमध्ये 3,478 रुपये प्रॉफिट झालं आणि तिसऱ्या ट्रेडमध्ये 5,626 रुपये लॉस झाला. त्यानंतर 3 किंवा 4च ट्रेड आपण घेतो, नंतर ट्रेड मिळाला नाही आणि त्यामुळे हा दिवस फक्त 424 रुपये लॉसमध्ये बंद करावा लागला. पुढच्या दिवशी म्हणजे हे झालं गुरुवारी. शुक्रवारी आपल्याला काय झालं, तर शुक्रवारी बघितलं तर 11,960 रुपये आपल्याला इथे प्रॉफिट झालेलं आहे, म्हणजे साधारण 12,000 रुपयाच्या आसपास इथे प्रॉफिट झालं आहे. असं एका आठवड्यामध्ये 4 दिवस फक्त ट्रेड केलाय आणि आपल्याला जवळजवळ 50% प्रॉफिट आत्तापर्यंत झालंय. अर्थात हा योगायोगाचा भाग आहे, प्रत्येक आठवड्याला काही इतकं प्रॉफिट होणार नाही, पण चांगल्या पद्धतीनं आपल्याला प्रॉफिट होऊ शकतं, हे मी त्या सिरीजमध्ये दाखवलेलं आहे. तर तुम्हालाही थोडंसं अपडेट द्यावं म्हणून मी इथे तुम्हाला ही माहिती सांगितली. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया. आता तुम्ही जर कालचा व्हिडिओ बघितला असेल तर त्यामध्ये बँक निफ्टीचं अतिशय विस्तृत असं वीकली आणि डेली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण आपण केलेलं आहे. आता काय दिसतंय आपल्याला, तर इथे असं दिसतंय की इथे एक डब्ल्यू पॅटर्न बनतोय. अर्थात हा डब्ल्यू पॅटर्न आपल्याला पाहिजे तशा पद्धतीचा नाहीये. पहिला जो आपल्याला लो असतो डब्ल्यू पॅटर्नचा, तो आपल्याला खरं म्हणजे खाली पाहिजे आणि दुसरा लो वर पाहिजे. तर इथे उलटं झालंय, पहिला लो वर आहे, दुसरा लो खाली आहे. तर हा डब्ल्यू पॅटर्न तितकासा परफेक्ट नाही आहे, पण डब्ल्यू पॅटर्न झालेला आहे. डब्ल्यू पॅटर्न झाल्यानंतर साधारण ह्या आसपास सेंटर हाय होता, तो ब्रेक केलेला आहे आणि त्याच्यावर आपल्याला क्लोजिंग सुद्धा आलंय. तर त्या पद्धतीनं इथं दिसतंय. पण आता जी शनिवारी म्हणजे आज सकाळी जी घडामोड झाली की इस्रायलनं इराणवर प्रतिहल्ला केला. तुम्हाला माहिती आहे साधारण महिन्याभरापूर्वी इराणनं इस्रायलवर मिसाईलचा हल्ला केला होता. त्यानंतर इस्रायलनं त्याला प्रतिहल्ला केला नव्हता, तर मध्ये काही दिवस तयारी करण्यात घालवली असतील कदाचित आणि त्यांनी आज पहाटे प्रतिहल्ला केलेला आहे. तर त्यामुळे काय होईल, त्यामुळे आपल्याला इंडेक्समध्ये, आपल्या शेअर मार्केटमध्ये त्याचा निगेटिव्ह परिणाम दिसू शकतो आणि कदाचित गॅपडाऊन ओपन होऊन थोडंसं सेलिंग वाढू शकतं. आता असं जर होणार असेल तर आपल्याला इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की खालच्या बाजूला आपण, आता मी तुम्हाला हे थोडंसं व्यवस्थित ॲडजस्ट करून दाखवतो. तर वरच्या बाजूला आपण काय केलं आहे, 50,875 ही इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतलेली आहे. खालच्या बाजूला 50,675 ही इम्पॉर्टंट लेवल घेतली आहे. आता वर होतोय डब्ल्यू पॅटर्न आहे, त्यामुळे तो आपल्याला आंतरराष्ट्रीय घडामोड जर बाजूला ठेवली तर समजा फ्लॅट ओपन झालं, गॅपअप ओपन झालं, वर जायला लागलं, 50,875च्या वर टिकायला लागलं, तर 50,975, 51,075, 51,175 अशी 3 टार्गेट वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतील. मात्र असं होण्याची शक्यता थोडीशी कमी आहे. जास्त शक्यता काय आहे, थोडंसं गॅपडाऊन, फ्लॅट किंवा गॅपडाऊन ओपन होण्याची शक्यता जास्त आहे. ते ओपन होऊन जर पुन्हा खाली यायला लागलं आणि 50,675च्या खाली टिकायला लागलं तर काय होऊ शकतं, सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं आणि 50,575, 50,475, 50,375 ज्याच्या आसपास आपल्याला शुक्रवारी लो बनलाय, तिथपर्यंत आपण पुन्हा खाली जाऊ शकतो. अशा प्रकारचं चित्र आपल्याला सध्या बँक निफ्टीमध्ये बघायला मिळतंय. आता आपण पुढे जाऊया.
आणि सोमवारी ज्या इंडेक्समध्ये विकली ऑप्शन एक्सपायरी असते त्या इंडेक्सचा म्हणजे निफ्टी मिड कॅप सिलेक्टचा चार्ट आता आपण ओपन करूया. निफ्टी मिड कॅप सिलेक्टमध्ये आपण काय केलंय, इम्पॉर्टंट लेवल, सेंटर लाईन, टार्गेट लेवल सर्व काही तुम्हाला स्क्रीनवर काढून दाखवलेलं आहे. तुम्ही बघू शकता वरच्या बाजूला 12,350 ही इम्पॉर्टंट लेवल आपण घेतलेली आहे. खालच्या बाजूला 12,225 ही इम्पॉर्टंट लेवल घेतली आहे. सध्या व्हॉलॅटिलिटी जास्त असल्यामुळे दोन लेवल मधलं अंतर 50 पॉईंटचं ठेवलंय 25च्या ऐवजी. व्हॉलॅटिलिटी कमी असेल तेव्हा 25चं ठेवतो, व्हॉलॅटिलिटी जास्त असेल तेव्हा 50चं. आणि हे 50चं असल्यामुळे ह्या दोघांमध्ये आयडियली आपल्याला 100चा डिफरन्स पाहिजे, पण इथे थोडा जास्त डिफरन्स असल्यामुळे आपण एक सेंटर लाईन सुद्धा घेतलेली आहे. 12,286च्या आसपास ती सेंटर लाईन आहे. समजा जशी आपली अपेक्षा आहे गॅपडाऊन ओपन झालं, समजा 12,286च्या खाली आणि ह्या एरियामध्ये गॅपडाऊन ओपन झालं तर काय होईल, सध्या जो डब्ल्यू फॉर्मॅट आपल्याला दिसतोय त्याचं रूपांतर एम फॉर्मॅटमध्ये होऊ शकतं. कसं काय, गॅपडाऊन ओपन झालं आणि असं जायला लागलं तर हा जो डब्ल्यू हे तयार होत होता त्याचं एम मध्ये रूपांतर होईल आणि 12,225 ही लेवल खालच्या बाजूनं ब्रेकडाऊन झाल्यानंतर आपल्याला खाली जात असताना 12,175, 12,125 आणि 12,075 ही लेवल बघायला मिळू शकते. कदाचित 12,000 पर्यंत, 12,050, 12,025 असं करत करत 12,000 पर्यंत सुद्धा निफ्टी मिड कॅप सिलेक्ट या इंडेक्समध्ये सेलिंग बघायला मिळू शकतं. मात्र इथे गॅपडाऊन ओपन होऊन वर जायला लागलं तर हा वरचा एरिया जो आहे हा एरिया रेझिस्टन्स म्हणून काम करणार आहे. तर त्याच्यामुळे काय होईल, जर समजा खाली ओपन झालं, गॅपडाऊन ओपन झालं आणि बाउन्स आला तर ह्या एरियात रेझिस्टन्स फेस केला जाऊ शकतो आणि खाली जाऊ शकतं. खाली गेल्यानंतर 12,225 ही लेवल ब्रेक होतीये का किंवा इथेच एखादं आपल्याला बेरिश प्राइस ऍक्शन बनतेय का हे बघून मग त्यानुसार ट्रेड करावा लागेल. मात्र काही कारणानं जर समजा आंतरराष्ट्रीय जी काही घडामोड झाली त्याचा आपल्यावर परिणाम झालाच नाही आणि फ्लॅट ओपन झालं आणि वर जायला लागलं, 12,350च्या वर टिकायला लागलं तर 12,400, 12,450 आणि 12,500 अशी तीन टार्गेट आपल्याला वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात. तर हे झालं बँक निफ्टी आणि निफ्टी मिड कॅप सिलेक्ट या दोन इंडेक्सचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण. आता उरलेले जे दोन इंडेक्स आहेत त्याचं मी तुम्हाला फक्त चार्ट दाखवणार आहे. तुम्ही काय करू शकता, त्या दोन इंडेक्समध्ये तुमच्या पद्धतीनं विश्लेषण करू शकता. या आजच्या विश्लेषणाचा रेफरन्स नक्कीच घेऊ शकता. इथे मी निफ्टी 50चा चार्ट ओपन करतोय आणि या निफ्टी 50च्या चार्टमध्ये आपल्याला इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल दिसत आहेत. तुम्ही काय करू शकता, तुमच्या रेफरन्ससाठी हा चार्ट जो आहे ह्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. ज्या पद्धतीनं बँक निफ्टीचं विश्लेषण केलं त्याच पद्धतीनं निफ्टीचं सुद्धा विश्लेषण तुम्ही करू शकता. बँक निफ्टीमध्ये शेवटी आपल्याला जी रिकव्हरी बघायला मिळाली ती खूप जास्त होती, निफ्टीमध्ये तेवढी रिकव्हरी दिसत नाहीये. तर त्याच्यामुळे जर सेलिंग होणार असेल तर निफ्टी आधीच वीक आहे, बँक निफ्टी थोडासा स्ट्रॉंग होत होता तेवढ्यात तो पुन्हा वीक होण्याची शक्यता आहे. तर त्यामुळे ती गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला लागेल. बाकी इम्पॉर्टंट लेवल, टार्गेट लेवल, सेंटर लाईन सर्व काही इथे काढलेलं आहे. 24,150च्या आसपास सेंटर लाईन आहे. तर हे झाला निफ्टीचा चार्ट ज्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेतलाच असेल. त्यानंतर आपण पुढे जाऊया आणि फिन निफ्टीचा चार्ट बघायला सुरुवात करूया. तर इथे फिन निफ्टीचा चार्ट दिसतोय, याचा सुद्धा मी थोडंसं तुम्हाला झूम करतो म्हणजे चांगल्या पद्धतीनं तुम्ही काय करू शकता, याचा सुद्धा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. आणि ज्या पद्धतीनं आपण बँक निफ्टीचं विश्लेषण केलं त्याच पद्धतीनं या इंडेक्सचं सुद्धा विश्लेषण तुम्ही करू शकता. ही लेवल थोडीशी इकडे घेतो. तर हे झालं फिन निफ्टी या चार्ट विषयी. आता या इंडेक्सच्या विश्लेषणानंतर आपल्याला थोडंसं पुढं जायचं आहे आणि काही स्टॉकचं विश्लेषण करायला सुरुवात करायची आहे. तर त्यासाठी मी पुन्हा एकदा चार्टवर तुम्हाला घेऊन जातोय. सगळ्यात पहिल्यांदा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरनं डेली टाइम फ्रेमला आपल्याला शिफ्ट व्हायचं आहे. स्टॉकचं अनालिसिस आपण डेली टाइम फ्रेमवर करतो. तर त्याच्यासाठी मी काही स्टॉक तुमच्यासाठी काढलेले आहेत. सगळ्यात पहिला जो स्टॉक आहे या स्टॉकचं नाव आहे हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड. हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडमध्ये जर तुम्ही बघितलं तर मागचे बरेच दिवस आपल्याला नॉन स्टॉप सेलिंग होताना दिसते. म्हणजे इथे टॉपला आपल्याला एक एम पॅटर्न बनला होता आणि त्या एम पॅटर्नच्या ब्रेकडाऊन नंतर आपल्याला कंटिन्युअस सेलिंग होताना बघायला मिळतंय. इथे थोडंसं एकदा आपल्याला बाउन्स येतो की काय असं वाटलं, मात्र आपल्याला माहिती आहे जेव्हा सेलिंग होतं तेव्हा होणारा जो बाउन्स असतो तो
सेल ऑन राईज साठीच असतो, म्हणजे वर गेल्यानंतर पुन्हा खाली येण्यासाठी असतो. तर त्या पद्धतीनं सेलिंग झालं, इथे थोडासा वर गेला, परत खाली आलंय, इथे थोडंसं वर जातंय. आता आपल्याला इथे काय दिसतंय, एक इम्पॉर्टंट लेवल आहे, 2528 रुपयाची ही इम्पॉर्टंट लेवल आहे. त्याच्या खाली आपल्याला ते एक छोटी कॅन्डल शुक्रवारी बनलेली दिसते. गुरुवारी खूप मोठं सेलिंग झालं हिंदुस्तान युनिलिव्हर या स्टॉकमध्ये, आणि आता एक छोटी इनसाइड कॅन्डल बनलेली आहे. ही छोटी कॅन्डल बनण्याचा फायदा असा आहे की जर हा हाय ब्रेक झाला तर आपण काय करू शकतो, ह्याच्या लोच्या खाली आपण स्टॉप लॉस ठेवू शकतो आणि एक छोट्याशा टार्गेटसाठी आपण ट्रेड करू शकतो. साधारण 1:1, 1:1.5 किंवा 1:2 ह्या टार्गेटसाठी आपण ट्रेड करू शकतो. मात्र जर समजा हा लो ब्रेक झाला, म्हणजे शुक्रवारचा लो ब्रेक झाला, तर काय होऊ शकतं, गुरुवारचा लो आहे हे आपल्यासाठी पहिलं टार्गेट असेल आणि त्याच्या खाली जात असताना 2400 रुपयापर्यंत हा स्टॉक खाली येताना आपल्याला बघायला मिळू शकतो. तर त्यामुळे ज्या दिशेनं मुवमेंट होईल हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड या स्टॉकची, त्या दिशेनं आपल्याला एक मोठी मुवमेंट बघायला मिळण्याची शक्यता आता निर्माण झालेली. हा झाला पहिला स्टॉक. दुसरा स्टॉक बघूया. दुसरा स्टॉक आहे पेट्रोनेट LNG. पेट्रोनेट LNG मध्ये आपल्याला इथे एम पॅटर्न बनलेला दिसतोय. एम पॅटर्नचा ब्रेकआउट सुद्धा आलेला आहे आणि त्यानंतर सलग 2 दिवस हे झालं एम पॅटर्न, आणि ह्या एम पॅटर्न मध्ये ब्रेकआउट आपल्याला इथे आलेला आहे. 2 दिवसापूर्वीच ब्रेकआउट आलंय. मात्र इथे सलग 2 दिवस जर तुम्ही बघितलं तर शूटिंग स्टार कॅन्डल बनते. गुरुवार आणि शुक्रवार, गुरुवारी खूप मोठी रेड शूटिंग स्टार कॅन्डल बनली, शुक्रवारी छोटीशी ग्रीन शूटिंग स्टार कॅन्डल बनली. दोन्ही कॅन्डल ह्या बेरिश आहेत. आता शुक्रवारचा लो जर ब्रेक झाला, याच्या खाली जर टिकायला लागलं तर काय होऊ शकतं, खाली येत असताना 330 रुपयाचं पहिलं टार्गेट, 325 रुपयाचं दुसरं टार्गेट आणि 320 रुपयाचं तिसरं टार्गेट आपल्याला खालच्या बाजूला येत असताना बघायला मिळू शकतं. स्टॉकचं नाव आहे पेट्रोनेट LNG. त्यानंतर आपण पुढे जाणार आहे. पुढचा स्टॉक आपल्याला बघायचा आहे तो आहे HDFC बँक. HDFC बँकमध्ये खूप चांगली तेजी आपल्याला रिकव्हरी, तेजी म्हणण्यापेक्षा रिकव्हरी, एक खूप मोठं सेलिंग झालं होतं आणि त्यानंतर स्टेप बाय स्टेप अतिशय चांगली अशी आपल्याला तेजी बघायला मिळते. आता ह्याच्यामध्ये काय झालंय बघा, ही जी लेवल आहे, मी थोडंसं तुम्हाला हा खाली घेतो आणि दाखवतो. ह्या ज्या लेवल्स दिसत आहेत आपल्याला, ही लेवल ही रेझिस्टन्स लेवल आहे, प्रिव्हियस स्विंग आहे. मी आता मागे नेऊन मुद्दाम दाखवत नाही, तुम्ही लक्षात ठेवू शकता. 1757 रुपयाच्या आसपास ही लेवल आहे. इथे जसं आपण लेवल काढलेली आहे, हाय जो बनला होता त्याला मार्क करून जशी लेवल काढली आहे, तशाच ह्या पूर्वीच्या हायला मार्क करून लेवल काढलेले आहेत. हा जो वरचा एरिया आहे हा रेझिस्टन्स एरिया आहे आणि ह्या रेझिस्टन्स एरियामध्ये शुक्रवारी आपण जायचा प्रयत्न केला आणि तिथनं आपल्याला रेझिस्टन्स बघायला मिळाला. जरी रेड कॅन्डल असली तरी ही पॉझिटिव्ह कॅन्डल आहे. तर त्यामुळे 1757च्या वर समजा हा स्टॉक टिकत असेल तर काय होऊ शकतं, थोडीशी तेजी येऊ शकते आणि वर जात असताना 1788, 1794 ही टार्गेट्स आपल्याला वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात. मात्र त्याची शक्यता कमी आहे. आपल्याला ज्या पद्धतीनं हे कॅन्डल बनली आहे, जर समजा शुक्रवारचा लो येणाऱ्या काळात सोमवारी वगैरे ब्रेक झाला तर खाली येत असताना काय होऊ शकतं, साधारण 1700 रुपयापर्यंत हा स्टॉक खाली आलेला बघायला मिळू शकतो. तर त्यामुळे आता थोडंसं HDFC बँक लिमिटेड या स्टॉकमध्ये थोडंसं सावध राहण्याची आवश्यकता आहे आणि त्यानुसार मग पुढचा ट्रेड आपल्याला मिळू शकतो. त्यानंतर शेवटचा स्टॉक आपण बघूया. त्या स्टॉकचं नाव आहे हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशनमध्ये म्हणजे HPCL मध्ये आपल्याला सध्या काय दिसतंय, एम पॅटर्न बनलेला दिसतोय. या एम पॅटर्नचं तुम्ही जर बघितलं तर या पद्धतीनं सेलिंग याच्यामध्ये कंटिन्यू झालंय आणि एम पॅटर्नचं शुक्रवारीच ब्रेकडाऊन झालंय. जर समजा हा लो येणाऱ्या काळात ब्रेक झाला तर काय होऊ शकतं, खाली येत असताना हा स्टॉक 360 रुपयाला, त्याच्या खाली आला तर 350 रुपयाला आणि त्याच्याही खाली आला तर 340 रुपयापर्यंत हा स्टॉक खाली येताना आपल्याला बघायला मिळू शकतो. मात्र जर समजा ह्या एरियामध्ये पूर्वी सुद्धा खाली आलेलं होतं आणि त्यानंतर बाउन्स आला होता, या एरियामध्ये जर रिकव्हरी येणार असेल तरी सुद्धा एकदा ही लेवल जी आहे 360ची ही टच होईल, ब्रेक होईल आणि त्यानंतर मग कदाचित एखादी रिकव्हरी आपल्याला बघायला मिळू शकते. मात्र शक्यता सध्या कमी दिसते.
पण अशा प्रकारचं आणि त्यामध्ये आंतरराष्ट्रीय घडामोडी ज्या चालू आहेत त्यामुळे क्रूड ऑइल महाग होणार आहे आणि क्रूड ऑइल महाग झालं की मग ह्या ज्या आपल्याला पेट्रोलियम कंपन्या आहेत यांच्या किमती स्टॉकच्या खाली येताना आपल्याला बघायला मिळतील. कारण सरकार काही त्या प्रमाणात लगेच किमती वाढवत नाही आणि मग जो तोटा असतो तो ह्या कंपन्यांना सहन करावा लागतो. तर त्याच्यामुळे या स्टॉकमध्ये आणखीन सेलिंग होण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. सोमवारी ओपनिंग कसं होतंय त्याच्यावर आपल्याला बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. हे झालं स्टॉकचं विश्लेषण. आता आपल्याला शेवटच्या आपल्या टप्प्याकडे जायचं आहे आणि कमोडिटी मार्केटचं विश्लेषण करायला सुरुवात करायची. तर त्यासाठी मी तुम्हाला डायरेक्टली घेऊन जातोय चार्टवर. सगळ्यात पहिल्यांदा डेली टाइम फ्रेम आहे त्यामुळे मी इथे गोल्डचा चार्ट ओपन करतोय. गोल्डचा चार्ट आपण ओपन करूया. तर इथे त्याच्यासाठी मी गोल्डचा चार्ट ओपन केलाय. फक्त इथे ऑलला सिलेक्ट केल्यावर मला काय होईल MCX मधलं गोल्डचं फ्युचरचा चार्ट बघता येईल. गोल्डच्या फ्युचरसाठी आपण ज्या वेळेला ब्रेकआउट आलं होतं त्यावेळेला आपण हे केलं होतं, ब्रेकआउट दाखवतो तुम्हाला. ह्या ब्रेकआउट नंतर आपण गोल्डमध्ये आणखीन तेजी होईल असं सांगितलेलं होतं. ही जी लेवल होती या लेवलच्या आसपास ब्रेकआउट लेवल होती. पूर्वी इथे हाय बनला होता, सेलिंग आलं होतं आणि पुन्हा कंटिन्यू झालं होतं. एन पॅटर्नचा ब्रेकआउट होता. ब्रेकआउट झाल्यानंतर 76,630च्या वर टिकल्यानंतर हळूहळू 77,000, 78,000, 79,000, 80,000 पर्यंत गोल्डची किंमत जाऊ शकते असं आपण त्यावेळेला विश्लेषण केलेलं होतं. कशावरून केलं होतं तर साधारण ज्या पद्धतीने इथे आपल्याला दिसतं म्हणजे हे अंतर जेवढं आहे तेवढं बेसिक अंतर आपल्याला बघायला मिळणारच आहे ब्रेकआउट आल्यानंतर. हे अंतर कितीचं आहे साधारण आपल्याला हे अंतर 2000 पॉईंटचं आहे. मग इथून 2000 पॉईंट आपल्याला मिळणारच आहे आणि ते आलेले आहेत. 78,600च्या आसपास आपल्याला ते टार्गेट होतं. त्याच्याही वर आणखीन 2000 पॉईंट जाणार असेल तर साधारण 80,000 पर्यंत जाऊ शकतं. 1:2 असं टार्गेट मिळू शकतं असं चिन्ह होतं. त्यामुळे आपण सांगितलं होतं. आता काय झालंय आता इथपर्यंत एक हाय बनलाय, थोडंसं लेवल टेस्टिंगला खाली आलंय आणि आता पुन्हा वर चाललंय. इथे परत एन पॅटर्न बनतोय. त्यामुळे साधारण 79,000च्या आसपास किंवा त्याच्यावर टिकायला लागलं तर हळूहळू 80,000च्या दिशेनं गोल्ड फ्युचरची व्हॅल्यू जाताना आपल्याला बघायला मिळू शकते. तर त्यामुळे त्या बाबतीत आपल्याला लक्ष ठेवता येऊ शकतं. आता आपण पुढे जाणार आहे आणि गोल्ड फ्युचर नंतर क्रूड ऑइल हा आपला जो दुसरा एंटिटी आहे त्याचं आता आपल्याला विश्लेषण करूया. तर त्यासाठी मी 30 मिनिटाचा टाइम फ्रेम वापरतोय. हे थोडंसं आपल्याला इथे काढून टाकूया. ठीक आहे. तर इथे आपण मागच्या वेळेला विश्लेषण केलं होतं तर त्यावेळेला काय झालं होतं ते मी तुम्हाला आता सांगण्याचा प्रयत्न करतोय. मागच्या वेळेला जेव्हा आपण विश्लेषण केलं होतं त्यावेळेला आपल्याला इथे काय झालं होतं त्याच्यापूर्वी मी तुम्हाला थोडंसं बॅकग्राऊंडसह सांगतो कारण मागच्या आठवड्यात विश्लेषण केलंय आपण. तर आपल्याला दिसतंय की इथे 15 तारखेला गॅपडाऊन ओपनिंग झालं होतं आणि त्यानंतर गॅपडाऊन ओपनिंग नंतर सेलिंग झालं होतं. सेलिंग झाल्यानंतर आपण इथे बघू शकता की 15 तारखेच्या आसपास हे सगळं सेलिंग झाल्यानंतर 15 तारखेला दुपारपासून इथे साइडवेज मुवमेंट व्हायला सुरुवात झाली. खालच्या बाजूला 5,870च्या आसपास, वरच्या बाजूला 5,995च्या आसपास हे आपल्याला दोन लेवल दिसत आहेत. ह्या लेवलमध्ये साइडवेज मुवमेंट होत होती. इथे एकदा खाली जायचा प्रयत्न झाला मात्र लगेच रिकव्हरी झाली. शेवटी इथे एकदा आपल्याला पुन्हा खाली आलं. तर त्यावेळेला आपण विश्लेषण केलं होतं. विश्लेषण कसं होतं विश्लेषण एकदम सोपं केलं होतं. काय केलं होतं ते सांगतो म्हणजे आता आपल्याला पुढच्या गोष्टी लक्षात येतील. तर आपण विश्लेषण असं केलं होतं की जर इथनं खाली टिकलं तर काय होईल एक लो बनेल. ज्या पद्धतीनं झालं आपल्याला 5,760 रुपयाच्या आसपास एक लो बनला. लो बनल्यानंतर काय होतं ब्रेकआउट आलं, लो बनला, त्यानंतर लेवल टेस्ट करायला वर जातं. लेवल टेस्ट करायला वर पण गेलं. आता इथून वर जात असताना जेवढी मुवमेंट झाली त्याच्या 50% लेवलला आपण इथे ही लेवल 5,827 ची काढली आणि मी सांगितलं की इथून जर खाली यायला लागलं आणि 5,827च्या खाली टिकायला लागलं तर आपण काय करू शकतो क्रूड ऑइल मध्ये शॉर्ट सेलिंग करू शकतो, मंदीचा ट्रेड घेऊ शकतो, पुट बाय करू शकतो. मात्र तसं झालं नाही आणि त्याऐवजी काय झालं हे जे सेलिंग झालं होतं त्यानंतर हा जो बाउन्स आला त्यानंतर इथे थोडंसं साइडवेज झालं आणि पुन्हा बाउन्स आला. म्हणजे एक प्रकारचा डब्ल्यू पॅटर्नचा ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळाला आणि पुन्हा आपण ह्या साइडवेज झोनमध्ये आलो.
मग त्यानंतर एखाद 2 दिवस आपल्याला इथे राहिल्यानंतर हळूहळू वरच्या दिशेनं, जसं खालच्या दिशेनं ब्रेकआउट आला तसा वरच्या दिशेनं सुद्धा ब्रेकआउट आला आणि त्याचं काय झालं ते आता आपल्याला समजून घ्यायचं आहे. जसा खालच्या बाजूचा ब्रेकआउट फेल गेला, म्हणजे इथे खाली बराच वेळ राहिलं आणि मग बाउन्स झाला, तसं वरच्या वेळचा वर आलेला जो ब्रेकआउट होता तो सुद्धा फेल गेला. इथे वर गेलं, हळूहळू प्राइस ऍक्शन बनवत खाली आलं. पुन्हा एकदा डब्ल्यू पॅटर्न बनवून म्हणजे या पद्धतीनं वर जायचा प्रयत्न झाला. मात्र पुन्हा इथून वर जात असताना 6080 ते 6095 ह्या आसपास रेझिस्टन्स फेस करून पुन्हा एकदा सेलिंग कंटिन्यू झालं. तर त्याच्यामुळे पुन्हा ह्याच झोनमध्ये आलाय. आता आपल्याला काय दिसतंय, आंतरराष्ट्रीय ज्या घडामोडी झाल्यात इराण आणि इस्रायल यांच्यामध्ये जे काय हल्ला प्रतिहल्ला चालू आहे, त्यामुळे क्रूड ऑइलच्या किमतीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे 6040 रुपयाच्या आसपास असणारं हे क्रूड ऑइल हळूहळू वर जायला लागलं तर 6080 6095 पर्यंत जाऊ शकतं आणि ही लेवल ब्रेक केली तर 6100 6150 पर्यंत सुद्धा क्रूड ऑइल आपल्याला गेलेलं बघायला मिळू शकतं. तर हे झालं इंडेक्स, स्टॉक सोबतच कमॉडिटी मार्केटचं विश्लेषण. हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं? जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ आवडल्या किंवा बघायला सुरुवात केल्या लगेच व्हिडिओला लाईक करा. कसा वाटला? काही सूचना असतील, काही प्रश्न असतील तर ते कमेंट सेक्शनमध्ये आवर्जून विचारा. लक्षात ठेवा, तुम्ही हा व्हिडिओ अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.